आणि विशेष मला असा आनंद वाटला की खेड्याचा एक मुलगा आज हिमाचल की खूप आनंद होत आहे आणि तो ह्या क्लासचा विद्यार्थी होता. जेवढे बी इथे सत्कार झाले सगळे डोंगरेच्या कम्प्युटरचे, म्हणजे डोंगराचे हिम आहे कम्प्युटर आमच्या डोंगरेचं कम्प्युटर एवढा तेज आहे की एवढ्या मुलाचा सन्मान जे त्यांनी केला त्याचं मी अभिनंदन करतो. आणि माझा हेतू तेच आहे, एजुकेशन बढ़ेगा तो ही औरात बढ़ेगा. एजुकेशन क्वालिटी होना चाहिए, एजुकेशन को ध्यान देना चाहिए. आता मी सगळे आई वडिलांना बघितलं, गरीब लोक आहेत सगळे. मुलाला शिकवलं आणि मुलांनी पण ते आठवण ठेवून माझ्या आई वडिलांनी कर्ज काढून मला माझी फी म्हणा कपडे म्हणा घेतात. मुलांनी पण अभ्यास केला पाहिजे, केलं म्हणून एवढं 93, 94 आलेलं आहे, 97 आलेलं. आणि आता देशामध्ये दुसरं काही नाही. आम्ही बोलतोय किसान, आणि माझं तेच आहे, या देशात एकच आता एज्युकेशन महत्वाचं आहे. इथे सगळ्यांचं महापुरुषांचं आपण मी पुष्पहार घालून पूजा केली. यांचं तेज होतं. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा, नंतर संघर्ष करा. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी, अशा अनेक लोकांचं. आताची स्थिती अशी आहे, जो लिखेगा जो पढ़ेगा वही बढ़ेगा, जो लिखेगा नहीं जो पढ़ेगा नहीं वो बढ़ेगा नहीं. वो खाएगा गुटखा खाएगा, गली में जाएगा, मर जाएगा. असं आहे. म्हणून आता सगळे शिकले पाहिजे. आणि डोंगरे, तुझा क्लास बी चालू दे, माझी गव्हर्नमेंट शाळा बी चालू दे. तर माझी गव्हर्नमेंट शाळा बंद करशील, लफडा व्हायचा. पहिले लोक म्हणतात साहेब प्रायव्हेटला लई ध्यान देतात, कोचिंगला ध्यान देतात. माझं सरकारी, माझं चूल चालू दे, माझं बी चूल चालू दे, तुझं बी चालू दे, तुझंही पोट भरू दे. ती विषय नाही, ती विषय माहिती मला. पण उद्या यांनी शाळा काढते, आता बघा तुम्ही काढते. तो विद्यार्थ्यांना, पालकांना विनंती आहे. खूप आनंद असं वाटलं मला. डोंगरे एक असा चांगला मुलगा आहे, स्फूर्ती देणारा. आणि मी म्हणजे बऱ्याचशा दिवसापासून त्याची इच्छा होती की एकदा माझ्या हातून सन्मान व्हावा. मी एज्युकेशन म्हणलं तर कधी नाही म्हणत नाही. मागे पण आता 2-3 वर्ष झाले मध्ये ब्रेक झाल्यानंतर मी बरी नोटबुक द्यायचो, नोटबुक प्रत्येक शाळेत नोटबुक द्यायचो. आता हे 2-4 वर्षापासून ब्रेक झालाय. बघू योग येते का, शिवाजी पाटील बघूत काय करतात की चमत्कार. माझं एकच संकल्प है, एजुकेशन बढ़ना चाहिए, एजुकेशन क्वालिटी होना चाहिए, साथ में हमारे विद्यार्थी पढ़ना चाहिए. आता मी सगळ्याला विचारलं, कोणी सांगितलं मी PSI बनणार, कोणी म्हणलं डॉक्टर बनणार, कोणी म्हणलं इंजिनियर बनणार. ऐकून खूप आनंद वाटला. तुम्ही जर शिकलात, मोठे झालात, IAS झालात, IPS झालात, कुठे नोकरी लागली तर तिथे म्हणलं तुम्ही कुठल्या गावाचे, म्हणाचे मी हुकरण्याचे. कुठला तालुका, औराद तालुका. आमदार कोण, प्रभू चव्हाण. असं म्हणलं, हम खुश हो गया. हमारा दूसरा कुछ नहीं चाहिए सर, हमको हमारा नाम आ गया, हम खुश. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि चांगली मेहनत करून, आता PUC असेल, SLC असेल, हे पहिला पाया आहे. आणि पुढे खूप शिकायचं तुम्हाला. अभी तो बोलताय मॅच्युअर्ड हो गया, मॅच्युअर्ड. आता तुम्ही थोडं शान झाले, ह्याच्यानंतर पुढे लई शान व्हायचं आहे, कॉलेजला जायचं आहे, डिग्री कॉलेज करायचं आहे. जे खरं म्हणलं तर आत्तातून सुरुवात होत आहे. 8वी 9वी पर्यंत काही कळत नाही माणसाला. 10वी बाहेर जाऊन बोर्डाची परीक्षा दिला, मुलाला सगळी जबाबदारी येते. बाहेर जायचं, दुसऱ्या जिल्ह्यात जायचं, किंवा आता कोणी कलबुर्गी जाईल, कोणी बेंगलोरला जाईल, कोणी बिदरला जाईल, बरोबर आहे ना. आता होकरं सोडायला लागेल. जे PUC झाला ते औरंगाबादला जाईल. त्यासाठी तुमचं जे ज्ञान मिळणार आहे पुढं, ते सगळं तुम्ही जोपासलं पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे. मेहनतीशिवाय काही मिळत नाही. हा माणूस पहिले होता गेस्ट टीचर. क्या डोंगरे, गेस्ट टीचर होता, गेस्ट टीचर. अभी देखो कैसे सम्मान कर रहा है सबका. मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. मी आमदार होऊन मेहनत करतो, 4ला उठतो,
सगळं करतो, वॉकिंग करतो, योगा करतो, मेहनत करतो, लोकांना भेटतो. मेहनताशिवाय काही मिळत नाही. आणि एज्युकेशनसाठी मुलाचा सन्मान करतो. यांनी सांगितलं टीचरचा भी सन्मान करतो मी. टीचर का मनोबल बढ़ना चाहिए, इसलिए उनका भी मैं सम्मान करता हूँ. हर साल 2009 से देश में ऐसा कोई भी नहीं करता, पहले प्रभु चौहान करता. आता माझी कॉपी करायला कुठं कुठं, पण सगळे 3,500-4,000 हजार लोकांचा सन्मान गुरु मी प्रत्येक गोष्टी करतो 2009 पासून. कारण क्वालिटी वाटली पाहिजे, मास्तरांना पण सन्मान मिळाला पाहिजे. आणि आता हे माझं 18वा-19वा वर्ष आहे माझं. कंटिन्यू करतो मी, कंटिन्यू. एक दिवस बी पीयूसीची बी करतो, SLCची करतो, यांचं बी करतो. आणि प्रत्येक शाळाला बी जातो, भेट बी देतो. नुसतं भेट देत नाही, काय पाहिजे ते सगळं, शाळेची बिल्डिंग असेल, पाणी असेल, सगळं जेवढं होईल मला सगळं करतो. केलं तरच अभ्यास होणार, मुलगी फर्स्ट क्लास येणार. आता म्हणली मी डॉक्टर होणार आहे. त्यासाठी गोकर्णाच्या सगळे आमचे लोक बसलेले आहेत, त्यांना विनंती करतो. आपल्या गावाचं खूप असं नाव आहे, गोकर्ण पुढचे निमित्त केलेलं आहे. आमच्या PSL सन्मान पण तुम्ही केला तिथे. पण गुन्हे जास्त होऊ नये, पॉलिटिशियन केलंय म्हणून गुन्हे जास्त होऊ नये, ज्या चुकीचं काम करू नये कोणी. आणि परत एकदा मला एक प्रोग्राम जायचं आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जे PUC SLC पास झाला त्यांनी पुढे चांगल्या प्रकारे पास व्हा, संस्कृत व्हा, देश का संस्कार सीखो. हमारा विजन क्या है, विजन चाहिए विजन. मैं जब यहाँ MLA बना था, एक भी रोड नहीं था, तो मेरा विजन था, मास्टर प्लान था मेरा, गांव से गांव जोड़ूंगा, हर स्कूल में, हर गांव में स्कूल बनाऊंगा, हर स्कूल में आंगनवाड़ी बनाऊंगा, पीने का पानी की व्यवस्था करूंगा. ये सब मेरा विजन था, ये मेरा मास्टर प्लान था. वैसा आपका भी मास्टर प्लान चाहिए. मैं SLC हो गया, PUC हो गया, मेरा मास्टर प्लान क्या है, मुझे क्या बनना है. खुद का जिंदगी खुद तय करना है, कोई नहीं करेगा. माँ बाप तो पैसा लगाएगा, लेकिन आपको ही पढ़ना है, तुम्ही शिकायचं आहे, तुम्ही तय करायचं आहे. तुमचं मास्टर प्लॅन तुम्ही करायचं आहे. तुम्ही एक ठेवा मास्टर प्लॅन. माझं विजन, मला DC व्हायचं आहे. काय म्हणायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे मला. आतापासून सुरुवात करा, तुम्ही होणार. तुम्ही 50-50 म्हणलं, 50-50 होणार नाही. इधर उधर बीच में अदर. त्यासाठी डोंगरेंना शुभेच्छा देतो. आणि ॲडमिशन व्हावं, तुझ्या क्लासचे लोक आर्मी, डॉक्टर, इंजिनियर असंच व्हावं, माझा असंच तुला आशीर्वाद आहे. आप आगे बढ़ो, हम आपके साथ में हैं. आणि एवढं बोलतो. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा करतो. आणि थोड्याच दिवसामध्ये औरंगाबादला मी जवळजवळ 1000 लोकांचा विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहे. जे फर्स्ट, सेकंड, थर्डला असं माझं बक्षीस असतं. रोकड्यामध्ये बक्षीस असते, बाकीच्या असे 80चे असेल ते असं सन्मान असतो. त्यासाठी सगळे आपण यायचं आहे. पालकासहित करतो, पालकासहित, विद्यार्थी नाही, पालकासहित सन्मान करतो. तुला माहिती आहे ना, करतो सन्मान ते, बरोबर आहे ना. त्यासाठी. आणि दुसरे एक डोंगरेने सांगितलं, मी तो घेतो क्लासेस, पण ज्याचं आईवडील नाही त्याला फ्री घेतो. मी पण तसंच आहे, जे आईवडील दत्तक घेतो मी. ज्याला आईवडील नाही असे कितीतरी मुली दत्तक घेतलेले आहेत. दत्तक म्हणजे मी काय फक्त लग्नासाठी दत्तक घेतो, लग्नापुरतं. दत्तक म्हणलं तर मग ते मला सही पडावायचं, मग ते 7-12 लावावं लागेल. 7-12 नाही लावत मी, फक्त लग्नापर्यंत, एज्युकेशनपर्यंत करतो. तर गुरुजींना माहीत आहे. आता एक मुलगी मुंबईला आहे, बेळकुंची मुलगी होती, आईवडील कोणी नाही, ती शिकली, चांगली झाली, त्याचं लग्न करून दिलं. काल आलती, मुलगा नवरा दोन्ही आले होते, 1-2 दिवसापूर्वी येऊन गेले. म्हणजे मीही तुमच्यासोबत आहे. पुढे तुम्हाला अडचण आली, तुम्ही IAS IPS व्हायचं असेल, वडिलाची जर कमतरता पडली, हम आपके साथ में है. आठवण करा बस. मी लोकांसारखं असं भाषण करून जात नाही, तुम्हाला माहिती आहे. बोलतो ते करतो, नुसतं भाषण करून टोकाटोक करून टाळ्या वाजून जात नाही, माहिती आहे तुम्हाला. हां, त्यासाठी माझा परिवार आहे, लोक माझे देवता आहे, समजून मी काम करतो. कोणी असं गरीब माणूस असेल, त्याची इच्छा शिकवायची असेल, कुठे कमतरता पडला, कुठे त्याला टेकाचा टेका मी देतो. जेवढं होईल तेवढा सपोर्ट करतो. आणि माझं एकच आहे, तुम्ही मोठं व्हावं, चांगलं शिकावं, स्टडी करावं आणि संस्कृत बनावं. एवढं बोलून मी माझी रजा घेतो. भारत माता की वंदे वंदे.